हो, मी कविता करते. का करते? आवडतं मला आपल्या भावना व्यक्त करायला, शब्दांची एक अकल्पित गुंफण करायला आणि स्वतःला कवयित्री म्हणवून घ्यायला. म्हणूनच करते मी कविता. हो, मी कविता करते. कवितेच्या गावात जेव्हा मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं, भाषेने किती अलगद मला तिच्यात सामावून घेतलं. मग मात्र प्रश्न पडला, हे इतकं सहज कसं झालं? कशी भिनली कविता माझ्यात, कसं मन माझं शब्दांचं अंगण झालं. मग हळुवार आतून उत्तर आलं, अगं मी माय मराठी फक्त भाषा नाहीये. मी तुझ्या आईच्या ओव्यातली माया आहे, शिवरायांच्या रणगर्जनेतली ज्वाला आहे आणि संतांच्या अभंगातली छाया आहे. मनाच्या गाभाऱ्यातून आलेल्या उत्तराने हुरहुर लागली हो जीवाला. कसलीशी अस्वस्थता आणि एक अनामिक भीती भिडली काळजाला. खरंच ज्या मातीत शिवराय उभे राहिले, जिथे संतांनी शब्दांना देव केले, त्याच भूमीत आज माझी माय मराठी सुरक्षित आहे का हो? की लाजेने स्वतःचं नाव लपवावं लागतंय तिला, तेही आपल्यामुळे. मग स्वतःला सावरत मी परत आवरलं बेभान सुटलेल्या मनाला आणि खूप 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 समजावलं त्याला. नाही, हे कसं शक्य आहे? माझी माय मराठी संपेल हे केवळ अशक्य आहे. मग मात्र प्रश्नांची शृंखला सुरू झाली, ज्यांच्या समोर माझी बोलतीच बंद झाली. प्रश्न काहीसे असे होते, अच्छा म्हणजे मराठी मरत नाही म्हणतेस, मग तिचा श्वास इतका मंद का आहे? आईच्या कुशीत जन्मलेली भाषा आज परक्यांच्या दारात भिकारी का आहे? हॅलो म्हणताना अभिमान, नमस्कार म्हणताना संकोच का? आईला मॉम म्हणणाऱ्या ओठांना आई म्हणताना लाज का? मराठी शाळा बंद पडतात आणि आपण शांत बसतो. पोरं स्वतःच्या मातृभाषेत अडखळतात आणि आपण त्यालाच प्रगती म्हणतो. माझी माय मराठी मात्र कोपऱ्यात शांत उभी दिसते. इंग्रजीच्या चकाकीत हरवून स्वतःची ओळख विसरते. ही फक्त भाषेची हानी आहे की आपल्या रक्ताचा अपमान? ही अक्षरांची हत्या आहे की महाराष्ट्राच्या आत्म्याचा अंत्यसंस्कार? माय मराठीचा अभिमान आज ओठांवर का दिसत नाही? महाराष्ट्र फक्त नकाशावरचा एक रंगीत तुकडा तर नक्कीच नाही. प्रश्नांच्या या गर्दीने आसवांचे रूप घेतले. काळजात मावेना म्हणून गालांवरून ओघळले. खंत होती मनात की खरंच ओठांवरून लुप्त होतीये माझी माय. पण मराठी माणसाला माहितीये ना माझ्या महाराष्ट्राचा इतिहास काय. तो संतांची भूमी, वीरांची शपथ आणि संस्कृतीचा अखंड दिवा आहे. म्हणूनच माझ्या शिवबाचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा आहे. मात्र हा संस्कृतीचा ठेवा आपल्या श्वासात जपायचा आहे. मातृभाषेच्या प्रत्येक अक्षराला हृदयाशी कवटाळायचा आहे. जर भाषा हरवली तर माणूसही अर्धाच उरतो. मुळांपासून तुटलेला वृक्ष वादळात पहिल्यांदा कोसळतो. तेव्हा लक्षात ठेवा, जय महाराष्ट्र फक्त घोषणेत नको, तो रक्तात हवा, श्वासात हवा. मराठीचा अभिमान फक्त स्टेटसला नको, तो जगण्यात, वागण्यात, संस्कारात हवा. इंग्रजीचा द्वेष नाही,
इंग्रजीचा द्वेष नाही, ज्ञानाच्या प्रत्येक दारी तिचाही मान आहे. इंग्रजीचा द्वेष नाही, ज्ञानाच्या प्रत्येक दारी तिचाही मान आहे. पण माय मराठीच्या कुशीत वाढलंय ना मन, मग तिलाही जपणं आपलं कर्तव्य आणि स्वाभिमान आहे. परभाषांचा आदर असू द्या, पण मातृभाषेचा श्वास हरवू नये. परभाषांचा आदर असू द्या, पण मातृभाषेचा श्वास हरवू नये. जग जिंकताना आपल्या मुळांचा स्पर्श कधीच सुटू नये. उठा आता मराठी जपा, तिचा मान पुन्हा उंच करा. उठा आता मराठी जपा, तिचा मान पुन्हा उंच करा. घराघरात मराठीचा दीप लावा आणि महाराष्ट्राचा आत्मा जिवंत ठेवा. कारण भाषा संपली की इतिहास संपतो. कारण भाषा संपली की इतिहास संपतो. इतिहास संपला की संस्कृती संपते. संस्कृती संपली की ओळख हरवते आणि ओळख हरवलेला समाज हा फक्त गर्दी उरतो, राष्ट्र नाही. जय महाराष्ट्र.